गेले 10 वर्ष या प्रभागात विरोधकांनी 3,70,00,000ची कामं केली असं सांगितलं, पण वास्तविक पाहता 3,70,00,000चा निधी या प्रभागात आला, पण त्यातील खर्च किती झाला आणि कुणाच्या खिशात किती गेला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नमस्कार, अजिंक्य तुकाराम पाटील, प्रभाग क्रमांक 6चा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार. आपण जिथं फिरतोय तो भाग प्रभाग क्रमांक 6 मधील माळी वस्ती आहे. इथे गेली कित्येक वर्ष असाच रस्ता आहे. गेली कित्येक पिढ्या, एक 2 पिढ्या झाल्या तरी येथील रस्ता अजून झालेला नाही. गेले 10 वर्ष या प्रभागात विरोधकांनी 3,70,00,000ची कामं केली असं सांगितलं, पण वास्तविक पाहता 3,70,00,000चा निधी या प्रभागात आला, पण त्यातील खर्च किती झाला आणि कुणाच्या खिशात किती गेला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझी प्रभाग क्रमांक 6 मधील सुज्ञ नागरिकांना एवढीच विनंती आहे, जे सत्ताधारी आज सगळ्यांना भेटून सांगतायत की आम्ही खूप कामं केलीत, आम्ही खूप काहीतरी तुम्हाला दिले, तर सगळ्या सुज्ञ नागरिकांनी त्याचा विचार करावा. हा निधी खरंच खर्च झाला का तो कोणाच्या खिशात गेला. वास्तविक पाहता माळी वस्तीवरती खूप मोठी वस्ती आहे, पण येथील रस्त्यांची दुरावस्था, येथील शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना सुद्धा चिखलातून पावसाळ्यात शाळेत जावं लागतंय. तर ह्या सत्ताधाऱ्यांनी याचा एकदाही विचार केला नाही आणि आज ते सगळ्यांना सांगतायत की आम्ही हे करू. आणि विरोधकांपेक्षा आमचं एकच मत आहे, आम्हाला एकदा संधी द्या. आम्ही सर्वजण 21चे 21 उमेदवार नवीन आहे, आम्ही 6 मधील दोन्ही उमेदवार नवीन आहे. आम्हाला एकदा तुम्ही संधी द्या. आम्ही 100% प्रत्येक जी समस्या आहे, प्रमुख गरजा आपल्या ज्या आहेत, रस्ते, लाईट, ड्रेनेज आणि पाणी, हे 4ही प्रश्न आम्ही पहिले एका वर्षात पूर्ण प्रभागातील संपवू एवढी 100% आपल्याला खात्री देतो. आम्ही तिघही उमेदवार, नगराध्यक्षपदाचे उमेदवार, आमच्या महिला उमेदवार आणि मी स्वतः तिघही उच्च शिक्षित आहेत. आम्हाला सर्व ज्ञान आहे. निधी आला कसा आणायचा, कुठे खर्च करायचा, किती खर्च करायचा याचा पूर्ण अभ्यास आहे. आणि आमच्याबरोबर आम्हाला मार्गदर्शन करायला या तालुक्याचे नेते पृथ्वीराज बाबा, शरद भाऊ, आमचे सर्जेराव अण्णा, रामन अण्णा यांसारखी दिग्गज नेते आमच्याबरोबर आहेत. पालकमंत्री स्वतः चंद्रकांत दादा आमच्याबरोबर आहेत. त्यामुळं आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब पण येणार आहेत, पण सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे. त्यामुळं आम्ही जरी नवीन असलो तर आम्ही 100% यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागातल्या प्रत्येक गोष्टी, समस्या सोडवू याची 100% आपणाला खात्री देतो. आणि आपणाला सर्वांना एवढीच विनंती करायची आहे, आम्ही जरी नवीन असलो तरी आम्हाला एकदा संधी द्या. आम्ही 100% आपल्या प्रभागातील सर्व समस्या 100% सोडवू. आणि आम्ही ह्या क्षेत्रात आता वाहून घेतले, इथनं पुढं आम्ही 100% प्रत्येक लोकांच्या सुखात दुःखात सगळ्यांच्या बरोबर राहू. कुठेही कुणाला आम्ही अर्ध्यावरती सोडणार नाही याची आपणाला खात्री देतो आणि थांबतो.